दोघी मॅडम गायब आहेत. तर हे 4 पिलर म्हणजे 4 युगाचे पिलर्स आहेत. सो हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात सर्वे? खूप टायमानंतर परत ब्लॉगिंग चालू केली आहे मी. आता जस्ट आम्ही पोचलो आहे कसाराला. वाजलेत 2:45 वाजलेले आहेत. आम्ही आता कसारावरून प्रायव्हेट टॅक्सी करतोय. आता बघूया टॅक्सी तरी भेटते का, भेटली तर पाहिजे. ह्याच्या इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट घेतले, खूप काही झालं. पहिला तर आम्ही दादरला गेलो, दादरवरून कल्याणवरून आम्ही विचार केला की तिकडे आम्हाला डायरेक्ट टॅक्सी भेटेल हरिश्चंद्र बेसुलीसाठी. पण तिकडे ॲक्च्युली नाईटचा टायमिंग होता, तर टॅक्सी तर भेटलीच नाही आम्हाला. कसारा तर गाडीसाठी वेट करते, बघू इथे गाडी भेटते का. पुढे गाडी बघायला आमच्यातली 2 मुलं गेलेत पुढे गाडी बघायला. काय वाटतं काय गाडी भेटेल की नाही. कळसुबाईसाठी तर आम्ही आलो तेव्हा इथे सगळं हे गाडीवाले होते, इकोवाले होते, टॅक्सीजवाले होते. आता तर कोण दिसत नाही आहे. पुढे गेलेत ते लोक बघायला. आता बघूया भेटते काय. नाही तर काय नाही, ट्रॅक तर करून जायचंच आहे. आपण नाही पण पोहोचू शकतो, आपण पोहोचू पण आपण पोहोचूच शकतोच. नाही पण पोहोचू शकतो, आपण पोहोचूच नाही, आपण पोहोचूच. आता भेटली नसती पण हे तर आले. आता बघू, काकांना विचारू आम्ही. जाणार ते जे रेट बोलले ते खूपच हाय बोलत होते, बट तरी पण जे 2 मुलं पुढे पाठवलीत आम्ही, तर त्यांना भेटली आहे गाडी. तर आता आम्ही तिथेच चाललो आहे. गाडी जी आम्ही आता बुक केली ती रिटर्न नाही, म्हणजे आम्हाला ड्रॉप पण करणार आणि आम्हाला पिकअपसाठी पण बेस विलेजला येणार. हां, तर मी हे बोलत होते की काही ऑप्शन नसतात आपल्याकडे काही टायमाला, बट तरी गिवअप नाही करायचं. गिवअप बघा, आता तिकडे तुम्हाला मी दाखवलंच होतं, गाड्या तर पार्क होत्या पण तिथे कोण ड्रायव्हर्स वगैरे नव्हते. ह्याचा अर्थ की गाड्या आम्हाला तिथे नसत्या भेटल्या. म्हणून आमचे जे फ्रेंड्स आहेत ते पुढे जाऊन बघून आले, तर त्यांना इथे पुढे गाड्या भेटल्या आहेत. गिवअप करायचा विचार तर नव्हता केला, पण बोलतात ना 1-2 जण असतात ग्रुपमध्ये गिवअपवाले. नाही, जरा अशापासून लांबच राहा. पॉझिटिव्ह मोटिवेट्स अशा लोकांसोबत राहा. बघा तर इकडे आहे ते, ही गाडी आहे. दादा बिचारे झोपले होते, त्यांना उठवून आणले. तयार झालेत म्हणून चांगली गोष्ट आहे. बट आम्हाला दुसरे पण भेटलेले, पण मग आम्ही म्हटलो इकडे की बिचाऱ्यांना उठवले, झोपले होते, तर आता मग ह्यांच्यासोबतच जाऊया, नेतील आपल्याला. हे गाडी काढली त्यांनी आमच्यासाठी. आता इथे सगळं पैशांचा हिसाब केला आहे. सगळ्यांनी कॉन्ट्री काढली आम्ही येण्या जाण्यासोबत. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, बेल आइकन सबसे ऑर्डर करो. चॅनल का नाम तो बताओ. चॅनल का नाम आहे तुमचा डॅडी आणि खूप प्रेम दाखवा माझ्या चॅनलला. दाखवा. चला आता या गाईज आमच्यासोबत नाश्ता करायला चला आता. चला तर आता आपण इथे नाश्ता करून घेऊया. वॉशरूमला जे काय करायचं ते इथेच करू शकतो, कारण दादा बोलले पुढे तर आपल्याला जंगल लागणार आहे, पुढे काहीच करू शकत नाही, काहीच भेटणार नाही आहे हॉटेल वगैरे. तर आता इथे आपण नाश्ता करून घेऊया. या दोघी तर ना गुलच होतात, गुल कुठे कुठे जातात ना वॉशरूमच्या नावाने, तर ह्या दोघी गायबच होऊन जातात. मग अशी ना हे दोघं न सांगता वॉशरूमला गेले आणि आम्ही पळत ट्रेनसाठी आलो होतो. आणि नंतर एक जो फ्रेंड आहे माझा तो बोलतो की अरे ह्या दोघी कुठे गेल्या. मग त्यालाच लक्षात आलं की ह्या दोघी मॅडम गायब आहेत. मग माझा भाऊ हा उमेश आणि हे दोघं जाऊन ह्या दोघींना घेऊन आला. नाहीतर आज तर काय ह्या दोघी राहिल्याच असत्या कल्याण स्टेशनलाच. सगळे चहा आणि कॉफी पित आहेत. वाजलेत 4. चला म्हणजे आता 4 वाजलेत. आता दादा तर बोलतात की अजून 4 तास लागतील, 8 वाजेपर्यंत तर पायथ्याशी असणार आहे आपण.
मॉर्निंग व्यू तर भेटण्याशी राहिला. मॉर्निंग व्यू तर नाही भेटत आता. उषा खाली फोटो तुझा सांग रात्रीला तुझ्या वेणी तर फुल म्हणून सावळ मन तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी. तर बघा आमचं स्टार्ट पॉइंट व्यू. ते मागे गेट आहे. तर खूप एक्सायटेड आहोत इथे. ॲक्च्युली पाचनाई विलेजवरून खूप इझी ट्रॅक आहे आणि खिरेश्वरून खूप लॉंग ट्रॅक आहे. जसं की 4 आवर्स खिरेश्वरी विलेजवरून होती आणि पाचनाई विलेजवरून 2 आवर्सच आहे. 2.5 आवर्स मोस्टली लागणार आहेत. तर आम्ही स्टार्टिंगला सर्वात पहिले कोकणकडा करणार आहे आणि रिटर्न येताना मग आम्ही मंदिरवरती जाऊन येऊ. मंदिरमध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. केदारेश्वर मंदिर. आता आम्ही सुरुवात करूच चढायला. तुम्हाला दाखवूच आम्ही कसे कसे स्टेप्स येतील, कसे पॉईंट्स येतील, सर मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर प्लॅन करत असाल याचं तर पाचनाई विलेज बेस्ट आहे. डायरेक्ट कसारावरून पण येऊ शकता. आम्ही तर कसारावरून आलो. कसारावरून पाचनाई विलेज आम्ही 4 वाजता बसलो होतो आणि आत्ता 6:45 वाजले. ॲटलिस्ट 3 आवर तर पकडा. 3 आवरची ट्रॅव्हलिंग करून पाचनाई विलेजमध्ये तुम्ही पोचाल. आणि इकडे तुमची ट्रॅक फक्त 2.5 आवर्स असे आम्हाला इकडे गाईड केले त्या लोकांनी. तर ते बोलले 2.5 आवर्स तुम्ही पोचाल वरी. तर बघूया. इझी तर नाही आहे. करके गुस्ताखिया. गाइस मेरा एक बैंड है, आप जरूर ज्वाइन कीजिए. मैं डमडमाडम बँड. हाँ गाडीमध्ये पूर्ण हल्ला मचवला होता. हे बघा, ह्या गाडीने आम्ही आलोय आता. आता आम्हाला रिटर्न घेण्यासाठी पण हीच गाडी येणार आहे. दादा सांगतील आता टायमिंग कसं काय यायचंय. तर बघूया. खूप एक्सायटेड आहोत गाईस. चला तर आता फायनली ट्रेकिंगसाठी सुरुवात होतीये. हरिश्चंद्रगड बोर्ड आहे इथे. मेन पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट आहे हा हरिश्चंद्रगड. फायनली सुरुवात झालेली आहे. चला 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 चला. आम्ही रात्री घरातून 10:30 पावणे 11 वाजता निघालोय आणि इकडे 7 वाजता आम्ही ट्रॅकसाठी सुरुवात करतोय. ॲक्च्युली एवढा टाईम नसता लागला, बट आम्ही थोडं रूट चुकलो. कल्याणला गेलो तिथे आम्ही फसलो. कल्याणला जर मॉर्निंगला गेला तर तुम्हाला तिथे गाडी इझिली भेटते. सो आम्ही लगेच तिथून निघून इगतपुरी कसारा ट्रेन पकडून कसाराला उतरलो आणि मग कसारावरून टॅक्सी पकडून आलेलो आहोत. तर ही सुरुवात आहे. चला पुढे बघूया. आता करून आलो ना आम्ही नाईट ट्रेक करणार. मॉर्निंग व्ह्यू घेणार, सनराईजचा व्ह्यू घेणार. पण इथे तर आम्ही काय करतोय, 8 वाजता ट्रेक चालू करतोय. हा हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं आणि हरिश्चंद्रगडाची उंची सुमारे 4,500 फीटवर आहे. कोकणकडाचा व्ह्यू घ्यायचा ना आपल्याला. कॅन गाईस सी द ट्रेकिंग रूट. आम्ही घरातून निघालो त्या
आता पावसाचं क्लायमेट झालं आहे, ट्रिसल्स होत आहेत. पाऊस आल्यानंतर बघू ब्लॉग कंटिन्यू ठेवता येईल का नाही माहिती नाही आहे, बट बघू ट्राय करूया. मोबाईल तर आहे वॉटरप्रूफ, तरी पण जास्त पाऊस असला तर व्लॉगिंग कंटिन्यू नाही ठेवता येणार, पण पाऊस जसा थांबेल तसं मी अपडेट देत जाईल. चला तर नॉर्मल रूट क्रॉस केल्यानंतर स्टेअर्स येणार. असं इकडून हे बघा असं जायचं आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे. वा, तुम्ही क्लायमेट बघू शकता. तुम्ही जर समोर असताना तुम्ही पण आमच्यासारखे ऑब्झेस्ड झाला तो ऑब्झेस्ड. वा, आणि ही बघा अस्थमा पेशंट नहीं भाई, वो डायबिटीज वाली नहीं, वो लॉ है 5 साल का, वो वाला बीमारी है उसको. गेम खलास. जिम ब्रो स्वतः येईल ना तेव्हा तुम्हाला खरा अनुभव भेटेल की हरिश्चंद्रगड भटक्यांची पंढरी. कसं वाटलं फर्स्ट ट्रॅकिंग एक्सपिरियन्स? अरे म्हणजे तुला किती पर्सेंट ट्रॅक आवडली? 100 आउट ऑफ 1000. इतकी भारी ट्रॅक आहे. एन्जॉय करायचं आहे, फक्त करायचं म्हणून करायचं नाही रे. मुमेंट्स एन्जॉय करायचे, कॅप्चर्स करायचे. ओके, वाव. Here, how was the experience of हरिश्चंद्रगड? एक्सपिरियन्स चांगला आहे, मग चढताना जाऊन पाट्टे बट पाट्टे थ्रिलिंग में ही मजा आता है ना ब्रो. थ्रिलिंग में मजा आता है कि नहीं मन्या? और ऐसी हालत भी होती है. माझा अवतार तुम्ही इग्नोर करा, बट मागचा बॅकग्राऊंड बघा तुम्ही. भटक्यांची पंढरी आहे हरिश्चंद्रगड, कोकणकडा. सिरियसली गाईस, वर्थ इट आहे, वर्थ इट. तुम्ही नक्कीच या, व्हिजिट करा. सिरियसली पूर्ण चारी बाजूने फॉगच फॉग, आणि मध्ये आम्ही कायच दिसणार नाही तुम्हाला, सगळीकडे बघू शकता. बघू शकता किती हवा आहे इकडे. जणू काही मी स्वर्गातच आहे. वाव गाईस, बघू शकता तुम्ही. बघा, ह्या काकांच्या मागे छोटूसा मुलगा आहे. जर हा मुलगा ट्रॅक करू शकतो तर तुम्ही का नाही? तुम्ही ट्रॅकिंगला अशा गोष्टी असतातच, डस्टबिन्स. तुमचा सर्व कचरा ह्याच्यातच टाकत जा. ओ माय गॉड गाईज, लिटरली धुक्यामधून चालतोय आम्ही, आणि काही अंतरांवरती जी माणसं आहेत ना दिसत सुद्धा नाही आहे. हे तर आता खूप जवळ आहेत म्हणून दिसत आहेत. मग असे जे लांब होते ना दिसत पण नव्हते.
गायब झाले होते, गायब. चाय, पोहा, मॅगी काका बोलतो स्टॉलमध्ये लागलेला आहे. गाईस गेस करा आता आम्ही कुठे आहोत. बघून काय वाटतंय? सिरियस आम्ही आहोत कोकण कडा, बट फॉग्समुळे ते काहीच दिसत नाही आहे. गाईस तुम्हाला जर यायचं आहे खास कोकण कड्यासाठी तर अशा सीझनमध्ये या, ज्या सीझनमध्ये फॉग नाही, जसं की विंटरमध्ये असतात पण कमी असतात आणि समरमध्ये. अशा वाघिणीचा त्यो छावा, हे अशा वाघिणीचा त्यो छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मेकावा, बेटीचा धाडला सांगावा. आम्ही आता वरून कोकणकडा बघून आलोय, पण वरती तर काय दिसलं नाही. व्ह्यू पूर्ण धुके धुके होते. पण आत्ता इथे खाली आम्ही मंदिराच्या इथे आलोय, ऊनच आहे बघा. बसलोय आम्ही आता, बाकीचे मागे आहेत ना ते येत आहेत त्यांच्यासाठी. मग खाली जाऊ आणि सोबतच मंदिरामध्ये दर्शन घेऊ. आलेले आहेत ते. तर हे 4 पिलर म्हणजे 4 युगाचे पिलर्स आहेत. सतयुग, कलियुग, द्वापार युग आणि त्रेतायुग. तर आता 3 पिलर पडले, त्याचा अर्थ फक्त कलियुग आहे. जेव्हा हा पिलर पडेल तेव्हा असं म्हणतात की कलियुग संपेल, म्हणजे पूर्ण दुनियाचा नाश होईल जेव्हा हा पिलर पडेल, असे सर्व म्हणतात. पाणी खूप थंड आहे. चला आपण आता फायनली उतरतोय. ऑलमोस्ट 80% उतरलोय, 20% बाकी आता. अरे ऊन आहे ना आता खूप. पाऊस पाहिजे काय? थोडूसा पाऊस नसला तरी चालेल, फक्त सावली आली तरी खूप आहे. तुम्ही पण याल ना गाईज, खूप एन्जॉय कराल. खूप म्हणजे खूप. तसं मोबाईलमधून समजत नाही, दिसत नाही नीट सर्व क्लिअरिटी, पण जे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहाल ना, शब्दच नाही त्याच्यासाठी. शब्द पुरेसे नसतात त्याच्यासाठी. दादा तिकडे थांबलेलेच आहेत गाडी घेऊन. त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं आणि ते तिथेच थांबले होते. हे इथे जे दिसते ना तुम्हाला, हे हा पॉईंट, ह्या पॉईंटला जायचं आपल्याला. तर गाईज मी आता ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गाईज शेवटचा मेसेज देईल तुम्हाला, नक्की तुम्ही विजिट करा हरिश्चंद्रला. खूप भारी आहे. आपल्या मेमोरीज इतकं छान म्हणतात ना की तुम्ही विसरूच शकत नाहीत त्या लाईफटाईम मेमोरीज असतात ह्या, जगून घ्या तुम्ही. खूप भारी आहे. नक्कीच या. आणि एक सजेशन देईल तुम्हाला, जर तुम्ही याचा प्लॅन करत असाल तर पचनाई बेस विलेज जो आहे ना, ह्या बेस विलेजपासूनच तुम्ही यायचा प्लॅन करा. जर तुम्हाला इझी रूट पाहिजे असेल ट्रॅकिंगसाठी तर.
आणि जर तुम्हाला टफेस्ट रूट पाहिजे ट्रेकिंगसाठी लाँग रूट तर तुम्ही खिरेश्वरपासून येऊ शकता. खिरेश्वरला लाँग रूट आहे 4 आवर्सचा आणि पचनाई गावातून 2 आवर्सचा ट्रॅक आहे. आम्ही तर पचनाई विलेज केला बिकॉज आम्हाला रात्री खूप लेट झाला. आमचा एक प्रॉब्लेम झाला होता बट तो सॉल्व झाला आणि आम्ही इथे पोचलो. आम्ही ट्रॅक कंप्लीट पण केली. ऊन बघा किती आहे यार. हे आत्ता मला उतरताना ऊन भेटले. पूर्ण सकाळपासून 7 वाजल्यापासून ऊनच नव्हतं, जरासुद्धा ऊन नाही भेटलं आम्हाला. आमच्यासाठी चांगली गोष्ट झाली म्हणून आम्ही इझिली ट्रॅक करू शकलो होतो. खूप छान झालं. पाऊस पण होता, भिजायला पण नाही झालं, एकदम कमी पाऊस होता. ओके चला तर मी आता ब्लॉग इथेच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.